एका अर्थमंत्र्यानं त्याच्या राजाला एक खूप लॅविश एक नंबर पार्टी दिली आज रात्री. आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या राजानं अर्थमंत्री उचलला, डायरेक्ट जेलमध्ये टाकला, 20 वर्ष जेलमध्येच ठेवला आणि त्याचा तिथेच मृत्यू पण झाला. तर आपण वाचतोय हे बुक 48 लॉज ऑफ पॉवर बाय रॉबर्ट ग्रीन. आणि याच्यामध्ये 48 लॉज दिलेले आहेत आयुष्याबद्दल, की काय पाळलं पाहिजे, काय नाही पाळलं पाहिजे, लोकांमध्ये कसं वागलं पाहिजे. आणि त्याच्यातला हा पहिलाच लॉ आहे जो की आहे की नेव्हर आउटशाईन द मास्टर. आता नेव्हर आउटशाईन द मास्टर आणि हे कसं करायचं आणि कसं नाही करायचं याच्याबद्दल हे ऐतिहासिक काही उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यातलं एक हे उदाहरण आहे की एका अर्थमंत्र्याने त्याच्या राजाला पार्टी दिली आणि ती पार्टी बघून राजाला एवढी जेलसी झाली आणि मग त्यानं त्याला डायरेक्ट पदावरून तर काढूनच टाकलं, अटक पण केली, 20 वर्ष जेलमध्ये राहिला आणि मरण पण पावला जेलमध्येच. तर हा राजा होता लुईस 14, फ्रान्सचा राजा लुईस 14. आणि त्याचा जे अर्थमंत्री होता निकोलस फुकेट नावाचा त्याचा हा अर्थमंत्री होता. आता निकोलस फुकेट एकदम म्हणजे रॉयल माणूस होता वागायला वगैरे, चांगल्या पार्ट्या वगैरे द्यायच्या. आणि फ्रान्स आहे म्हणजे वेस्टर्न कल्चर आहे, युरोपियन. मग त्याने एका दिवशी काय झालं की राजा होता, पण फ्रान्समध्ये असं असतं की एक राजा असतो आणि एक पंतप्रधान असतो. असं झालं की पंतप्रधानाचा मृत्यू झाला ते जुलियस मॅझारीनचा. मग आता हा जो निकोलस फुकेट होता हा अर्थमंत्री. तर मग आता अर्थमंत्र्याला वाटलं की बाबा आता असंही पंतप्रधान तर गेलाय, राजाला थोडं खुश करतो आणि मी पंतप्रधान होतो. मग त्यानं ठरवलं की चला राजाला एक पार्टी देतो छानपैकी. मग त्यानं पार्टी दिली, असले भारी भारी त्या काळचे नाही का, ला फाउंटेन, ला लॉच फाउल, मदाम दी सेविनी हे एक फ्रेंच नाव आहे. तर त्या काळचे मोठमोठे आर्टिस्ट, जसे की आजकालचे शाहरुख खान बोलवला कुणी नाही का, दीपिका वगैरे बोलवली, अशा टाईपचे सगळे मोठमोठे सेलिब्रिटीज वगैरे त्यानं बोलवले. आणि एकदम छान मोठ्या राजवाड्यामध्ये पार्टी वगैरे. आणि मग तो राजाला नाही का असे फाउंटन वगैरे दाखवायचा, नवनवीन फळं, नवनवीन डिशेस बनवले होते स्पेशल राजाला खुश करण्यासाठी. आणि ते असे दाखवत मग आता पार्टी म्हणल्यावर राजा एकटा थोडी असणार, त्याच्या आजूबाजूला पण माणसं असणार, बाकीचं त्याचं मंत्रिमंडळ असणार, ते पण पार्टीत आलेले असणार आणि बाकीचे पण हे बाहेरचे सेलिब्रिटी वगैरे आले. तर मग राजा हे बघत होता. पण ठीक आहे, राजाला खुश करण्याचा निकोलस फुकेटचा उद्देश होता. पण झाला असं की राजाच्या आजूबाजूला जे लोक होते ते असं म्हणायला लागले की आतापर्यंत अशी पार्टीच झाली नाही फ्रान्समध्ये, एवढी भारी पार्टी कुणी दिलीच नाही, राजानं सुद्धा दिली नाही. याचा असं इनडायरेक्ट, आता ते ते तर डायरेक्ट म्हणणार नाहीत, पण अर्थ तर तोच झाला ना की राजानं सुद्धा एवढी छान पार्टी आजपर्यंत दिली नाही जी की त्याच्या अर्थमंत्र्यानं दिली. राजाला यातून जलसी निर्माण झाली आणि मग पार्टी वगैरे पूर्ण झाली, रात्री उशीरपर्यंत पार्टी चालली. दुसऱ्या दिवशी सकाळी निकोलस फुकेट राजानं अर्थमंत्री उचलायला लावला की एवढी मोठी पार्टी तू केली कुठून, मग पैसे चोरतोय तू आमच्या राजखजिन्यातून. आणि त्याला मग जेलमध्ये टाकले. तर पहिलाच लॉ असं सांगतोय की नेव्हर आउटशाईन द मास्टर. म्हणजे तुमचा जो काही मास्टर आहे, मास्टर इन द सेन्स की आता समजा की तुम्ही जॉब करताय, तर जॉबमध्ये तुमचा कोणीतरी मॅनेजर असेल, स्किप लेवल मॅनेजर असेल, तर ते तुमच्यावर आहेत ना. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मॅनेजरपेक्षा जास्त काम तुम्ही करता, तुमच्या मॅनेजरपेक्षा टॅलेंट तुमच्यामध्ये जास्त आहे. तर हे दाखवण्यासाठी मॅनेजरला कमी नाही दाखवायची, की त्याला जेलसी किंवा नाही का अनकम्फर्टेबल फील होईल असं काहीही वागायचं नाही, जेणेकरून असं काहीतरी आपल्यासोबत पण घडेल. जर असं नाही करायचं, पण आपल्याला तर माहिती आहे की याच्यापेक्षा आपण बेटर आहोत, याच्या वरची पोस्ट आपण डिझर्व करतो किंवा याच्यावर आपण जाऊ शकतो, तर मग काय करायचं. तर ही जी स्टोरी होती निकोलस फुकेटची, की ज्याला आपलं पद पण गेलं, त्याचा जीव पण गेला, जेलमध्ये पण राहिला 20 वर्ष. पण हा होता ट्रान्सग्रेशन ऑफ लॉ, म्हणजे पुस्तकाच्या भाषेमध्ये ट्रान्सग्रेशन ऑफ लॉ म्हणजे ट्रान्सग्रेशनचा अर्थ होतो की ब्रेकिंग रूल्स. म्हणजे तुम्ही हा जो लॉ आहे की नेव्हर आउटशाईन युअर मास्टर, हा जर तोडला तर याचे दुष्परिणाम काय होतात. पण हाच लॉ कसा व्यवस्थितपणे पार पाडायचा, याला कसं वापरायचं दिमागाने आणि आपला फायदा कसा साधून घ्यायचा, हे आता पुढच्या याच्यामध्ये म्हणजेच ऑब्झर्वन्स ऑफ द लॉमध्ये आपण पाहूयात. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ मी यूट्यूबवर लवकरच अपलोड करेन.
तर तो पण बघून घ्या. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आता ह्या आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त पुस्तके, नवीन नवीन जसं की बऱ्याच जणांना इंग्लिश पुस्तकं वाचायला वगैरे, मी अशी बरीच माणसं बघितली ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतं पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि वेळ पण काढला कधी तर पुस्तक वाचायला आले की झोप येते, डायरेक्ट कंटाळा येऊन जातो. त्यापेक्षा जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मी फक्त पुस्तके वाचतो. पुस्तकामध्ये काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. स्टोरी टेलिंग स्टाईलमध्ये सांगेल, जेणेकरून तुम्हाला हे छान वाटेल ऐकायला पण. सध्या तरी आपण हे बुक घेतलेलं आहे, 48 लॉज ऑफ पॉवर. हेच सध्या आपण कंटिन्यू करणार आहे. हे झाल्यानंतर पुढचं एखादं बुक नक्कीच घेऊया आपण. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.